पिलू काय करतेस? आपल्या बाहेर जायचंय, तुझा सगळा मेकअपचा ग्लो चालला जाईल. सो हॉट अँड स्वेटी यार, नाही जाणार मेकअप. आजची सकाळ खूप खास होती कारण आज फक्त रविवार नव्हता तर मदर्स डे होता. त्यांच्या छोट्या छोट्या मिठ्या, गोड गप्पा आणि निरागस हसणं, यापेक्षा सुंदर गिफ्ट आईसाठी दुसरं काय असू शकतं नाही. इरा तिच्या छोट्या जिजूला फ्लॅश कार्ड शिकवत होती आणि मी फक्त त्यांच्याकडे बघून मनातल्या मनात हसत होते. त्या दोघींचं बॉन्ड म्हणजे माझ्यासाठी सगळ्यात सुंदर ब्लेसिंग. आज खास पुरणपोळीचा बेत होता आणि त्यात अजून आनंदाची गोष्ट म्हणजे मम्मीनाही घरी बोलावलं होतं. जेव्हा तुम्ही न्यू मदर असतात तुम्ही सगळ्यांसोबत जेवूच शकत नाही कारण जेवायला बसलात तेव्हा बच्चू रडतं. मला एकटं जेवायला आवडत नाही म्हणून दुपारच्या जेवणात मावशी मला कंपनी देतात. दुपारी बाहेर जायचं म्हणून मी तयारी केली. मेकअप करण्याआधी मी फेसेस कॅनडाचे न्यूली लॉन्च्ड अल्टिमेट प्रो स्ट्रोक मेकअप फिक्सर वापरले. यामुळे मेकअप 12 तास टिकून राहतो आणि त्वचेला सुंदर ड्यूई शिमरी ग्लो फिनिश देतो. त्यानंतर मी अप्लाय केले 3-in-1 हायड्रा मॅट फाउंडेशन. हे फाउंडेशन SPF 30 आणि मॉइश्चरायझर अशा तिन्ही गोष्टींचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. हे बिल्डअप कव्हरेज देतं, त्वचेला 24 तास हायड्रेटेड ठेवतं आणि खूप लाईट वेट देखील वाटतं. संपूर्ण मेकअप झाल्यावर मी पुन्हा स्ट्रोक मेकअप फिक्सर वापरले. तो त्वचेला हायड्रेशन देतो, अजिबात स्टिकी वाटत नाही आणि पूर्ण दिवस खूप कम्फर्टेबल फील होतं. हा मेकअप वॉटरप्रूफ, ट्रान्सफर प्रूफ आणि अल्कोहोल फ्री असल्यामुळे समरसाठी परफेक्ट आहे. तर टिकली लावली, इयरिंग्स घातले आणि हेअर केले. दॅट्स इट. अगदी 2 मिनिटात माझा संपूर्ण मेकअप झाला. मी वापरलेले प्रोडक्ट्स खाली टॅग केले आहेत. तुम्हालाही हे प्रोडक्ट्स हवे असतील तर तुमच्या आवडत्या ब्युटी वेबसाईट्स अमेझॉन, फ्लिपकार्ट, नायका किंवा पर्पलवर हे प्रोडक्ट्स तुम्हाला मिळून जातील. इरा व जिजाकडे मम्मी होत्या म्हणून खूप दिवसानंतर आम्ही दोघेच बाहेर पडलो. जिजा झोपेतून उठेपर्यंत आम्हाला घरी परतायचे होते. फोटोशूटसाठी शॉपमधून हेलियम बलून्स घेतले. जिजाला तयार केलं आणि तिचे व्हिडिओ व फोटोशूट केले. बेबी शूट मागे खरं तर सगळ्यांचीच मेहनत असते. बाळाच्या एका क्यूट स्माइल साठी कॅमेरा मागे सायलेंट कॉमेडी शो सुरू असतो. दुपारी पप्पाही आम्हाला भेटायला आले. फोटोशूट झाल्यावर आम्ही सर्वांनी चहाचा आस्वाद घेतला. तुमच्याकडे पण चहाच्या वेळेला अशी मैफिल जमून गप्पा रंगतात का? तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रात्रीचे जेवण आटोपल्यावर मदर्स डे सेलिब्रेट केलं. अशा प्रकारे आजचा दिवस थोडा हेक्टिक पण छान गेला.